तर विषय असा आहे की तू आमची मुलगी नसून तू आमचा मुलगा आहेस. म्हणजे मग या वाक्याचा काय अर्थ लावायचा? कारण ते वाक्य असं होतं की तू आमची मुलगी नसून तू आमचा मुलगा आहेस आणि याचा आम्हाला खूप गर्व आहे. पण मला याच्या पाठीमागे खंत दिसते, खंत. कारण तुम्हाला मुलगा हवा होता पण तुम्हाला मुलगी झाली आणि तुम्ही आता ॲडजस्ट किंवा मॅनेज करताय. हे एकदम चुकीचं आहे. कारण मग मी हे का बोलते, कारण माझ्या समोर एक हा अनुभव आलेला आहे मला, त्याच्यावरनं बोलते मी. ती मुलगी अत्यंत हुशार आहे, तिने तिच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती केलेली आहे, ती खूप चांगल्या पदावर नोकरी पण करते, पण तरी पण ती खूप महत्त्वाकांक्षी आहे ना. त्याच्यामुळे तिने एक एक्झाम दिली आणि त्यामध्ये ती खूप चांगल्या मार्काने अनुत्तीर्ण झालेली आहे. तिच्या गौरवाबद्दल तिच्या आईवडिलांनी हे उद्गार काढलेले आहेत की तू आमची मुलगी नसून आमचा मुलगाच आहेस. मग मला कुठेतरी असं वाटते की तिच्या मेहनतीला किंवा तिच्या मुलगी असण्याला हे वाक्य साजेसं नाही आहे. कारण माझ्या लेखी मला माहिती आहे जेवढं काम एखादी मुलगी करू शकते ना, एक मुलगी, तुम्हालाही माहिती आहे, याच्यावरती भरपूर व्हिडिओज आले आणि मी जर याच्यावरती बोलायला बसलो तर खूप काही निघेल. एक मुलगी काय काय करू शकते आणि एक मुलगा काय काय नाही करू शकत. हो ना. आणि याच्यावरती टिपिकल वाक्य येतं, हां घर बंगला वगैरे. किती उदाहरणं द्यायची? अशा खूप साऱ्या महिला आहेत ज्यांनी स्वतःच्या पायावर सगळं करून दाखवलं. मुलगा आणि मुलगी सेम होऊच शकत नाही. कारण हे करता पुरुषाला मान्यच नाही आहे की मुलगी एक काकण किंवा स्त्री ही एक काकण पुढे असते. थोडं मान्य करायला शिका, मग कळेल ती किती जबाबदाऱ्या पार पाडते.